माल मारल्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये। तर नमस्कार मंडळी, आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आपण आले शेताकडे मोगऱ्याचे फुलं तोडाय गाईज। तुम्ही बघू शकता आपल्या सोबत आपल्या गल्लीतली मंडळी पण आहे। आपला काळू मामाला आलेला आहे, आपली माय आहे आणि आपले दाजी पण आले, शिरनू दाजी। तर सर्वांनी नमस्कार करा। तुझी खुशी। तर गाईस, आपण तोडल्या मोगऱ्याचे फुलं। आता आपण अर्धा वावर तोडलेला आहे, आपल्याला अजून अर्धा वावर तोडायचा आहे। अच्छा। तर तुम्ही बघू शकता आपल्या मोगऱ्याची कळी गाईस कशी आहे, हे बघा, एक नंबर कळी आहे। पण धोंड्याच्या महिन्यामुळे का आपल्या मोगऱ्याला जास्त भाव नाही गाईस। पण कधी असं कधी तसं देवाने दिलं तसं घ्यावं लागते गाईज। त्याच्यामुळं आपण नाराज नाही तर खुश होऊन मोगऱ्याचे फुलं तोडत आहात गाईज। आपण भेटू काळू मामाला। काळू मामानं मारली देशीची 90। काळू मामा, माल मारल्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये। कुठं टाकाल्या फुलं? तर गाईज, मी जाऊन येतो पाणी द्यायला, कारण आपल्या शेतामध्ये ऊस तोडा आले तर माणसं, त्याला आपल्याला जार भरून पाणी नेऊन द्यायचे गाईज। आणि आपला जार आहे बघा या कडोळामध्ये गाईज, दिसायला कडोळ तुम्हाला। आता याला जार भरून पाणी नेऊन द्यायचं गाईज। जार ठेवलाय कुठं गाईज? कडोळामध्ये जार ठेवलाय ना। तर गाईज, आपल्याला हे बघा जार भेटलाय गाईज। याला नेऊन देतो पाणी भरून गाईज। आपल्या इकडं गलांडा आहे, झेंडू आहे, तुम्हाला दिसत नसेल गाईज, काय की बारीक बारीक रोप आहे गाईज। तर जार भरून त्याला नेऊन देतो गाईज। हे बघा गाईज, तुम्ही बघू शकता, हे बघा जार भरालो गाईज, याला नेऊन देतो पाणी। तर गाईज, हे बघा झेंडू लावून गलांड्याला लावले आपण पाणी गाईज, तुम्ही बघू शकता। हे बघा नळ लावलेत गाईज। जे कडेला सऱ्या केल्यात ते आपल्याला बंद करायला सांगल्यात गाईज आपल्या बापूनं। आता आपण गाईज कोणती कडेला सरी गेली बघू ता। हे बघा, जे कोणती कडेला सरी गेली ते बंद करायची आहे आपल्याला गाईज। जाऊन बघू ता। सध्या आता कोणती कडेला गेली नाही गाईज सरी, तर तिकडून जाऊन बघून बंद करू ता। उन्हाळ्यामुळं गाईज आपल्या बोरचं पाणी थोडं कमी झालंय, त्याच्यामुळं नळ कमी पाणी मारायचं गाईज। तर गाईज, तुम्ही बघू शकता आपली शेती आपल्या मस्त लावले गलांड्या झेंडूला। आहे बघा गलांड्याचं रोप गाईज, बघा बारीक आहे, अजून 2 महिन्याला फुलं येतात गाईज याला। पावसाळ्यामध्ये आपल्याला याचेच फुलं तोडावं लागतात। हे बघा गाईज, हे कडला गेल्यात सऱ्या, ते नळ केल्यात बंद। आता जे कडला गेले नाही त्याला हात चालू। आता मी भिजतो गाईज, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये।